काही दिवसांपूर्वी आम्ही सर्वजण मिळून मोशीमध्ये जे 9 लोक ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवी त्यांचे मृत्यू झाला होता, अशा परिवाराच्या वतीने आम्ही सर्वजण इथं आलो होतो. खरं तर आमची मागणी 1 कोटी रुपयाची होती. त्यावेळेस त्या कंपनीकडनं 25 लाख जाहीर झाले होते आणि मग आपल्यावरनं दबाव त्या ठिकाणी आल्यानंतर बैठक झाल्यानंतर 25 लाखावरनं 40 लाखावर ती कंपनी गेली. 10 लाख आयुक्तालयाकडनं नाही तर महानगरपालिकेकडनं त्या ठिकाणी दिले जाणार आणि 5 लाख राज्य सरकारकडनं दिले जाणार. खरं तर 1 कोटी मिळायला पाहिजे होते. घराची मागणी आपण केलेली आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी ते मान्य करतात असं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर तिथे आम्ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये म्हणजे क्लिअर कट काय खर्च तुम्ही करणार आहात हे कुठंतरी त्या पालकांना त्यांच्या कुटुंबियाला तुम्ही सांगा असं सांगितलं होतं. त्या बाबतीतलं ते करार करतील असं सांगितलेलं आहे. पण काही परिवारातले लोक आत्ता आम्हाला भेटले, आम्हाला धमकावून 40 लाख रुपये हे स्वीकारा असं सांगण्यात आलेलं आहे. पण त्या बाबतीत आम्ही शहानिशा करत आहोत आणि मग पुढच्या 5 दिवसामध्ये परत एकदा आम्ही या परिवाराबरोबर बैठक करून पुढं काय भूमिका घ्यायची तिथे ठरवणार आहोत. त्याच्याचबरोबर काही अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी आम्ही मागणी केली होती. कारवाई तशी झाली. त्याच्याचबरोबर इंटरनल एन्क्वायरी लवकरात लवकर सुरू करावी अशी आम्ही मागणी केली होती, ती तिथं सुरू केलेली आहे. आता त्याच्यात या लोकांना फक्त निलंबित करून चालणार नाही, पूर्णपणे त्यांना काढण्यात यावं आणि त्यांना मनुष्यवधाचा गुन्हा त्या अधिकाऱ्यांवर व्हावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. त्या बाबतीत त्यांनी प्रोसिजर सुरू केली आहे, पण त्या प्रोसिजरला 6 महिने लागू शकतात. आम्ही सांगितलेलं पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये ती कारवाई पूर्ण करा आणि जी कंपनी ज्याच्यातून करोडो रुपये या कंपनीला इथून कमवलेले आहेत आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये जो काही कचरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यासाठी जी कंपनी जबाबदारी अँटनी नावाची, त्या कंपनीच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली, ज्याला उत्तर मंगळवारी ते त्या ठिकाणी देणार आहेत. त्यामुळे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या सामान्य परिवाराच्या वतीने तिथं भांडत आहोत. आणि काय झालं आहे की मालकांना सोडले बाजूला आणि सपकाळ नावाचा जो व्यक्ती आहे, जो सिक्युरिटी मॅनेजर होता, जो त्या कचऱ्यात अडकला होता, त्याचा पाय तुटलेला आहे, अशावर तिथं कारवाई केली, त्याच्यावर तिथं FIR झालेला आहे. मालकांना सोडलं वाऱ्यावर आणि इकडं मात्र सामान्य लोकांना त्या ठिकाणी पकडलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयावर आम्ही तिथं पाठपुरावा करत आहोत. सरकारने समिती करत नेमली होती, त्याचा आज अहवाल जाणं अपेक्षित होतं. अजूनही अहवाल गेलेला नाही. अजूनपर्यंत अहवाल गेलेला नाही, पण पुढच्या 2 दिवसात जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा त्या अहवालाची वाट तिथं बघत आहोत आणि मग पुढे काय होते त्या अहवाल आल्यानंतर आम्ही तिथं बघणार आहोत. त्याच्याचबरोबर जो काही कॉन्ट्रॅक्ट या अँटनी नावाच्या कंपनीबरोबर केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे अल्लाट नावाचे अधिकारी आहेत ते सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहेत. पण त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार हा महानगरपालिकेकडे केलेला आहे, त्या कंपनीकडे केलेला आहे, पण त्या कंपनीकडनं दुर्लक्ष केलं गेलं आणि संजय कुलकर्णी नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केलं म्हणून ही घटना घडली. त्यामुळे त्या अल्लाटाच्या विषयाच्या बाबतीत सुद्धा विचार करण्यात यावा. पण अल्लाटांच्या बाबतीत दुसरा मुद्दा आहे की त्यांनी इथं पगार घेतला, सुट्टी घेतली नाही आणि तिथं एक वेगळा कोर्स केलेला आहे. त्यामुळे त्या विषयाच्या बाबतीत सुद्धा तपास त्यांनी सुरू केलेला आम्ही सांगितल्यानंतर त्याचा रिपोर्टसुद्धा पुढच्या 10 दिवसामध्ये येईल असं आम्हाला कळतं. इंग्लिश